प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री राही रुक्मिणी देवस्थान पळशी येथे आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यानिमित्त पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल राही रुक्मिणीची महापूजा करून राज्यातील तसेच तालुक्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। देवस्थानात श्री विठ्ठल व राही रुक्मिणी मातेला अभ्यंग स्नान घालून आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। दिवसभर हरिनामाचा गजर, भजन या धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला। महापूजेनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी देवस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू जाधव, सुमन दाते, सविता झावरे, जातेगाव व देवी भोयरेप्रमाणेच पळशी देवस्थानालाही ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत। भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सभामंडप उभारणीसाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, आरोग्य लाभावे आणि बळीराजाच्या शेतात भरघोस पीक यावे हीच विठ्ठलचरणी प्रार्थना आहे। तसेच बाजार समितीचे सभापती गंगाराम शेठ बेलकर यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून वारकरी व ग्रामस्थ यांना केळीचे वाटप केले आहे। पळशी येथे आषाढी उत्सवानिमित्ताने कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पारनेर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष गणेश हाके, सुनील गांगड, बन्सी गागरी, बाळासाहेब गागरी, ठाकजी सरोदे, शिवाजी मोडवेसर, संतोष सुडकी, शंकर साळवे, प्रकाश शिंदे, गणेश कोकाटे, संतोष बोरुडे, गोरक्ष बिलबिली, शिवाजी तळेकर, गणेश शिंदे, प्रशांत सरोदे, विकास गांधी, संपत जाधव, उत्तम जाधव, नितीन जाधव, दोंडीभाऊ बिलबिले, आकाश कोकाटे, अनुप डहाळे, आकाश बिलबिले आदी पांडुरंगाचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी श्री मलवीर तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, पळशी व परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी श्री मलवीर तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, पळशी व परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी श्री मलवीर तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, पळशी व परिसरातील तसेच जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी विठ्ठू देवन जाधव राय रुक्मिणी देवस्थान पर अध्यक्ष। आज देवाने एकादशी निमित्त आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं श्री राय रुक्मिणी देवस्थान हे आपलं आराध्य दैवत आहे। तर या देवाने एकादशी निमित्त आपल्या महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील आसपास जिल्ह्यातील सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित येऊन भाविक दर्शन घेतात व दिवसभरात जवळजवळ 1.5 लाख भाविक येऊन दर्शन घेऊन जातात। तरी त्या भाविकांसाठी आपल्या पळशी गावातील व आसपास सर्व भाविकांच्या वतीने आपल्या देवस्थानच्या वतीने आपण सर्वांना महाप्रसादाचा खिचडी हा महाप्रसाद दिवसभर दिला जातो व दिवसभर आसपासच्या गावच्या व इकडून राहुरी असेल, संगमनेर असेल, पारनेर असेल येथून पायी दिंड्या येतात व आनंद घेतात। आषाढी एकादशी निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं प्रति पंढरपूर पळशी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो। या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना आम्ही महाप्रसाद खिचडीचा नियोजन या ठिकाणी ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी केलेलं आहे। तरी सर्व भाविक भक्तांना दर्शनासाठी आम्ही व्यवस्थित असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। तरी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना मी नम्र आवाहन असे करेल की या ठिकाणी कितीही उशिरा रात्र किती झाली तरी या ठिकाणी दर्शनाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। मी प्रकाश बबन राठोड, लोकनियुक्त सरपंच पळशी यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगल्या उत्कृष्टपणे नियोजन केलेलं आहे। आपलं सहर्ष स्वागत, धन्यवाद आणि आभार। जिल्ह्यातील नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील वंचिताचे पंढरपूर किंवा गरिबाची पंढरी, धाकटी पंढरी म्हटलं तरी अनुचित होणार नाही असं हे प्रति पंढरपूर पळशी येथे दरवर्षी देवशाही एकादशी निमित्त अनेक दिंड्या आणि मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात।
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांग तसेच आरोग्यविषयक सुविधा, बस इत्यादींची उपलब्धता आणि विशेषतः सर्वांसाठी खिचडी प्रसादाचं नियोजन हे देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येतं. याही वर्षी अत्यंत छान प्रकारे, उत्तम प्रकारे स्वयंसेवक आणि ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या वतीने हे नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि प्रशासनाच्या वतीने विशेष म्हणजे आरोग्याची सुविधा असो, पोलीस बंदोबस्त असो किंवा ट्रॅफिक नियंत्रण, ह्या सर्व बाबी अतिशय उत्कृष्टपणे राबवण्यात आलेले आहेत. ग्रामस्थ आणि पळशी देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा, प्रशासनाचा मी आभार मानतो आणि पुनश्च आलेल्या भाविकांचा आभार मानतो आणि थांबतो.